मालेगावमध्ये घडलेल्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपी विजय हरणार याला 27 नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा न्यायालयात हजर करण्यात आले। या सुनावणीची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता, कारण पहिल्याच दिवसापासून या प्रकरणात लोकांचा संताप प्रचंड वाढलेला होता। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी कायद्याची व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली आणि आरोपीला प्रत्यक्ष कोर्टात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजर करण्यात आलं। सरकारी वकिलांचे युक्तिवाद। सरकारी वकिलांनी न्यायालयात काही महत्त्वाची माहिती मांडली। आरोपीची पार्श्वभूमी, गुन्ह्यातील त्याची भूमिका, पुरावे आणि तपासातील प्रगती, या प्रकरणामुळे समाजात निर्माण झालेला संताप, या सर्व मुद्द्यांवर आधारित सरकारी वकिलांनी आरोपीची पुढील कोठडी मागितली। कोर्टाचा कठोर निर्णय। न्यायालयाने सर्व बाबींचा विचार करून आरोपीची पोलीस कोठडी 4 दिवसांनी वाढवली, म्हणजे आता तो 1 डिसेंबर 2025 पर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे। हा निर्णय होताच आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान तणावाखाली दिसू लागला आणि त्याच्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट झालं की त्याला पुढील दंडाची भीती जाणवू लागली आहे। दुसरं धक्कादायक प्रकरण आणि त्याचा परिणाम 17 नोव्हेंबरच्या सुनावणीच्या अगोदरच मालेगावमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर आणखी एक गंभीर अत्याचार प्रकरण घडलं। या दुसऱ्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आणि पहिल्या प्रकरणाच्या न्याय प्रक्रियेला वेग मिळाला। समाजातून पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव वाढला। कुटुंबाला आर्थिक मदत। महिला व बालकल्याण विभागाने पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत तातडीने दिली। अनेक लोकप्रतिनिधींनीही आर्थिक व कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले। वकील संघटनेचा महत्त्वाचा निर्णय। मालेगाव आणि नाशिकच्या वकील संघटनांनी आरोपीचे वकीलपत्र घेण्यास सर्वांनी नकार दिला, म्हणजे आरोपीला खाजगी वकीलही मिळणार नाही हे निश्चित झालं। त्यामुळे आरोपीने सरकारी खर्चातून वकील मागितला, पण दुसऱ्या प्रकरणामुळे आणि परिस्थितीच्या गंभीरतेमुळे ही प्रक्रिया न्यायालयात आव्हानात्मक ठरली। पुढील पावले। 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये चौकशी वेगाने सुरू राहणार। फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालणार। दोन्ही प्रकरणांमुळे प्रशासन, पोलीस आणि न्यायव्यवस्था अधिक सतर्क